नमो विठ्ठला राजय पांडुरंग नमो रुक्मिणी माऊली गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा राम कृष्ण हरी हरी जय जय कृष्ण पाहता लोचने पाहता लोचने पाहता लोचने पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने देवीवर
कृष्ण हरी जय जय राम जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम ब्रह्मरस घे काढा जेने पिढा वारेल जेने पिढा वारेल जेने पिढा वारेल ब्रह्मरस घे काढा जेने पिढा वारेल जेने पिढा वारेल जेने पिढा वारेल पथनाम विठोबाचे नाम विठोबाचे पथनाम विठोबाचे नाम विठोबाचे पथनाम विठोबाचे आणि कवाचन शिवी आणि कवाचन शिवी आणि कवाचन शिवी पद्मनाम विठोबाचे आणि कवाचे नाचे आणि कवाचे नाचे अवरोग ऐसे जाय आणि काय शुल्लके आणि काय शुल्लके आणि काय शुल्लके भगवान ऐसे आणि काय शुल्लके आणि काय शुल्लके पद्मनाम विठोबाचे नाम विठोबाचे पद्मनाम विठोबाचे नाम विठोबाचे पद्मनाम विठोबाचे आणि कवाचन शिवी आणि कवाचन शिवी आणि कवाचन शिवी नाम विठोबाचे आणि आणि कवाचन शिवी आणि कवाचन म्हणे नवे बाधा आणि कदा भूतांची आणि कदा भूतांची आणि कदा भूतांची बाधा आणि कदा भूताची आणि कदा भूताची आणि कदा भूताची पद्मनाम विठोबाचे नाम विठोबाचे पद्मनाम विठोबाचे आणि कवाचन शिवी आणि कवाचन नाम विठोबाचे आणि कवाचन आणि कवाचन आणि कवाचन ब्रह्मरस घेई काढा काढा ब्रह्मरस घेई काढा काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा काढा ब्रह्मरस घेई काढा काढा
वाजल तेने पीडा वाजल वाजल तेने पीडा वाजल तेने पीडा पथनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा पथनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे अनेक वाचे नसेली नसेली अनेक वाचे अनेक वाचे गम गम अनेक वाचे नसेली अनेक वाचे नसेली अनेक वाचे मंडळी समोर या, समोर महिला मंडळ समोर या ना, समोर गद्दार बा, बायाला पुढे बा.
आणि कवाचे नासेवे आणि कवाचे नसेवे सत्यनाम विठोबाचे सत्यनाम विठोबाचे भजन करा भजन पुरुष मंडळी थोडस पुढे पुढे महिला मंडळी जागा नका सोडू ना तर बागच्या पायानं कुठे काय मन्नतीत जाऊ काय या ना पुढे पुढे मी काही तुम्हाला मागणार नाही ना काहीच या ना पुढे तुम्हाला अजून सांगा लागते इकडे बसा इकडे बसा ना इकडे बस जागच्या जागीच केलं बसत जमत नाही का बरोबर मग खुर्चीवर बसा दादा ते बायाची अडचण होते म्हणून म्हटलं तुम्हाला ढाल ढाल काही गोष्टी सांगा लागतात अजूनही सांगा लागतात कुठे कसं बसावं कीर्तन मनोरंजन आहे का दंतमंजन आहे अमृतांजन आहे का हे कीर्तन हे उद्धाराचा पॉवर हाऊस आहे हे 132 नाही 400 kV आहे मी बोलत नाही तुकोबाराय बोलतात कीर्तन चांग होय अंग हरी रूप ही कीर्तनाची पॉवर आहे ही कीर्तनाची ताकद आहे पण आपल्याला कीर्तन जमत नाही कीर्तन या शब्दाचा उलट अर्थ करा काय होते कीर्तन गजानन पाटील दोन्ही गजानन जाण तुम्ही टाकडी पंच काय होते कीर्तन न पासून इकडे झाडेगावकर काय झालं विनायकराव नर्तकी राजवाडी नर्तकी म्हणजे गौतमी पाटील विठ्ठल शांततेने बसा हे कीर्तन आहे
माझा अपमान नाही, तुम्ही भगवान शिवजीचा अपमान करता. माझा अपमान नाही, तुम्ही सखाराम बाबाचा अपमान करता. माझा अपमान नाही, तुम्ही समर्थ सद्गुरू गजानन बाबाचा अपमान करता. विठाल ब्रह्मरस घे काढा जेणे पिढा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. भवरोगा ऐसे जाय अनेक काय शुल्लकी, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी. तुका म्हणे नव्हे बाधा, तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूतांची, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशिवी. विठाला सुरुवातला मी श्लोक म्हणणार, माझ्या पटोपट आपण सर्वांनी म्हणा. ते पूर्व हात जोडा. हात सकळ संत शिरोमणी म्हणा, आळंदी वल्लभ कैवल्य दानी, एक नमस्कार तयाचे चरणी, करिता त्रिभुवनी नमिली संत, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमन, तन्नमामि हरिं परम. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जोडून या कर चरणी ठेविल्या माता, ठेविल्या माता, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, परिसावी विनंती पंढरीनाथा. जोडून या कर चरणी ठेविला माता, चरणी ठेविला माता, परिसावी विनंती माझे पंढरीनाथा, परिसावी विनंती माझे पंढरीनाथ. ओ सोन स्वभाव आलो तुझ्या ठाया, आलो तुझ्या ठाया, सोन स्वभाव आलो तुझ्या ठाया, आलो तुझ्या ठाया. कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे पंढरीनाया, कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मत्कडे पंढरीराया. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई, माझा केला अंगीकार दाखविला परत तुम्ही विश्वनाथ. दीन रंक मिळनात कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी हनुमंत महाबडी, रावणाची दाढी जाडी तया माझा नमस्कार. वारंवार निरंतर तीन शिरे सहा हात, तया माझ दंडवत काखे झोडी पुढे स्वान. नित्य जानवीचे स्नान मस्तक हे पायावरी, वार करी संतांच श्री संत सखाराम बाबाचे चरणी. संत सखाराम बाबाचे चरणी, श्री संत सखाराम बाबाचे चरणी, श्री संत सखाराम बाबाचे चरणी, श्री संत गजाननाचे चरणी, संत गजाननाचे चरणी. श्री संत गजाननाचे चरणी, श्री संत गजाननाचे चरणी. मस्तकासो दिन रजनी, मस्तकासो दिन रजनी, श्री संत सखाराम बाबाचे चरणी, श्री संत गजाननाचे चरणी. ज्ञानेशु भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. आसंद महाराज. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा,
गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. असो प्रस्तुत ज्या ठिकाणी अर्थात ज्या गावाला अनेक अशा संत महात्म्यांचे पदस्पर्श लाभले, गावाला म्हटल्यापेक्षा गडी 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 हे गडी आहे गडी. सगळ्या गड्या गेल्या. जसं लातूर भागात गेलं की फळ, बीड भागात आला तर गड, इकडे विदर्भात आला तर आपलं काही नाही धड. गडी आहे. हे जुनाट जुगातीचं नाणं आहे. जुनाट आहे, जुनाट आहे. आणि हा जो असा भव्य दिव्य आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे, कारणानिमित्त कार्य आहे. कारण काय? सर्वांना विदित आहे, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. तुमच्या आमच्या जवळचे, तुमच्या आमच्या प्रेमाचे, तुमच्या आमच्या नात्या गोत्याचे वैकुंठवासी देवराम मोतीरामजी पाटील त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ, त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ, त्यांची वर्षी म्हणून त्यांचे सुपुत्र आहेत. आणि गोपाळराव देवराम पाटील माळी परिवार. दुःख नाही असं नाही, पण त्यांची आठवण म्हणून, त्यांच्या स्मृती दिनानिमित्त म्हणून आयोजक आपले माहीतच आहेत. म्हणजे विनायकराव पाटील असतील, संजू पाटील असतील, प्रकाश पाटील असतील. त्यांनी असा हा भव्य दिव्य आगळा वेगळा असा हा शिवपुराण तथा हरिकीर्तन सप्ताह आयोजित केला. सप्ताह एकट्याचा जरी असला, एकाच्या कैवारी उगवी बहुतांचे कोडे, समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने आहे. गावातील सक्षम वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ यांच्या प्रयत्नाने आहे. पंचक्रोशीतील गायक वादक मंडळी त्यांच्या प्रेमामुळे आहे. एक गाव नाही सुटलं पत्रिकेत. निंबा, निंबी, सागद, नागद, मोका, हिंगणा नाही अजून हो झाडेगाव, हे सोयऱ्याचं गाव आहे मध्ये. त्यानं झाडून पुसून टाकला आम्हाला. विठ्ठल आहे. आणि सगळे सोयरे जमले आज. दोन्ही हात भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी रे. नाव म्हणती आम्ही वैकुंठा, ही देखली पंढरी रे. बोरगावचे आमचे जवळचे प्रेमाचे नाते सारंग पाटील असतील, राजू पाटील असतील, विनायकराव असतील, टाकळी पंच पूर्णाच्या तिकडून लोक आले. याच्या घरी कार्यक्रम असे का बुवाच्या कीर्तन भरकशा टाळ करायचा असे दुगळ. मी ते नंतर सांगेन तुम्हाला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक त्यांचे सोयरेच आहेत. त्यांनी सांगितलं मला विनायकराव साळभाऊ लागतात, साळभाऊ लागतात. आमचे गुरुबंधू हरिभक्त प्राण पुंडलिक महाराज हिवाळे काटी, आमचे मृदंगाचार्य वांगर महाराज आहे पुनई, गणेश महाराज कोथळी, आमचे भंडारी भंडारी नाही भंडारी भंडारी विठाला चोपदार साऊंड सिस्टीम, त्याचं नावच आहे उल्हासराव माडी. वा उल्हासराव विठाला. सर्वांना अभिवादन, सर्वांना नमस्कार. नमस्कार करणं गरजेचं आहे. रात्रभर बहादुरीला राहायचं आहे. घराघरात आमचे सोयरे आहेत, तरी भाग्यवान सोयरे घरी आहेत. ते भाग्यवान आहेत विनायकराव. मी बोलत नाही, नानवाराय बोलतात. चंद्रमेजी लांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे हो तू. सर्व सोयऱ्यांना अभिवादन करून संताच्या भगवंताच्या आदिशक्ती मुक्ताबाईच्या भगवान शिवजीच्या तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेकरता जो काही हा अभंग निवडला, हा अभंग संत मान्य संत देवमान्य संत जगमान्य संत श्रीमंत संत तुकोबारायचा आहे. तुकोबाराय साधी व्यक्ती नाही विनायकराव. तुम्ही पत्रकार आहात. तुकोबाराय ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ भक्तिनिष्ठ आदरणीय वंदनीय पूजनीय स्मरणीय अनुकरणीय हे पदव्या आहेत बरं तुकोबारायच्या. आता लोक नाचुकल्या पदव्या घेतात. नाचुकलं नाही काय. डॉक्टर जिचकारले किती पदवी होती? हातभर पदवी होती. ज्येष्ठ आहे का तो? श्रेष्ठ आहे वरिष्ठ आहे तुकोबाराय ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत वरिष्ठ आहेत एवढ्याही भागलं नाही.
आज नियतीचे राजे जनता राजा, आज ज्यांची जयंती आहे, आज ज्यांची जयंती आहे, हो तो होता म्हणून, तो होता, नहीं तो काशी की मजा जाती थी, अरे मथुरा की मस्जिद बनती थी, एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता, वाजना टाळ्या. तो होता म्हणून, तो होता म्हणून, जगाच्या पाठी तो जाणता राजा झाला हो. 18 पगार जाती एका ठिकाणी आणल्या, आपल्याच लोकांनी त्याचा घात केला, आपल्याच आपल्याला भारी चालले, नातं गोत बडी, नातं गोत, गोत्यात कोण आणते म्हणणार नात्यावाल्याच विठाल होता म्हणून. आता ती नाही, डाळ्या गेल्या हमेशा गेल्या, असं पाचट झाले, जसे काही लेखाईचे माय बाप मेले. इकडे म्हणते गर्व से कहो हम, हा हिंदू, हा हिंदू मनाच्या लायकीचा आहे. मग हा आहे कोण? हा आहे 5.5 आणि 2.25 करणा बेरीज, घालणे बेरीज, पत्रकार. दुग्ध शर्करा योग आहे सप्त्यामध्ये, दुग्ध शर्करा. आता आता वारी झाली मुक्ताबाईची चांगदेवाची. हे बहादुरा तीर्थ आहे, क्षेत्र आहे, पुंडलिक महाराज. हे बहादुरा तीर्थ आहे, क्षेत्र आहे. आता बहादुरा जे लोक राहतात, सांगा बरं या गावचं तीर्थ काय? बोलो कौन बनेगा करोडपती? आयुष्य गेलं यायचं. मन आहे ना, मन, मन नदी तीर्थ आहे. अरे मानू तो गंगा माहू, ना मानू तो बहता पाणी. नानोमराने वर्णन केलं 12व्या अध्याय. ते तीर्थ, ते क्षेत्र, जगी तेची पवित्र, अन भक्ती कथेशी मैत्र, जया पुरुषा भक्ती कथेशी मैत्र, ते आहे तीर्थ. सर्वनाम दर्शक तो ती, ते म्हणजे ते आले ते नाही, विढल विढल. असं असणार आहे तीर्थक्षेत्र. आणि त्या तीर्थक्षेत्रात तटावर महादेवाचं मंदिर आहे, गडीवरलं मंदिर. मी तुकोबाच सांगितलं, तुकोबा साधी व्यक्ती नाही, तुकोबा आहे श्रीमंत संत आहेत. श्रीमंत संत जगात श्रीमंत वाटेल तेवढे असतील, संत आहेत का? आहेत संत, पण तुकोबा आहे श्रीमंत आहेत. ज्ञानोबारांनी वर्णन केलं, श्रीमंत आणि दया दोन्ही वस्ती आले एके आया. तेच दान धनंजया, अर्जुना ते माझी विभूती आहे, विभूती. तुकोबा आहे साधी व्यक्ती नाही, तुकोबाचा आहे गाथा. आपण लावली कथा, आपण काय लावली कथा. कथा काय भाकर कथा आहे का? भाकर कथा आहे. लोक कथा करत नाहीत, पण किथा केल्याशिवाय राहत नाही. आपल्या संसाराच्या कथा आहेतच, नाही असं नाही. बसा हो बसा ऐका संसाराची कथा, बसा हो बसा ऐका संसाराची कथा, ऐका संसाराची कथा, ऐका संसाराची कथा, ऐका संसाराची कथा, ऐका संसाराची कथा. हो बसा ऐका संसाराची कथा, बसा ऐका संसाराची कथा. संसारच खोटा, संसारच खोटा, खोट्यातला खोटा, अद्दल खोटा. ज्ञानोबा हरिपटात सांगतात, लटिका व्यवहार वाया इरधार. त्याच्या कथा खऱ्या असतील का? कथा खऱ्या? कथा करतात लोक. एक आटपाटनगर होते, एक आटपाटनगर होते, त्याला 2 होत्या. हे आटपाटनगर बाळापूर तालुक्यात आहे काय? पत्रकार करना सर्वे. विठ्ठल कथा साधी नाही, कथा दुःख हरी, कथा मुक्त करी,
कथा याची बरी विठोबाची. माणसाला जीवनामध्ये कथा कराव्या, कथा करू नका. आपला तो उद्धार आहेच आहे. त्यांचे वडील गेले, भाऊ गेले, गावातली बरीच मंडळी गेली. कुणाची आई गेली, कुणाचे वडील गेले. आजपर्यंत आई होती, आजपर्यंत वडील होते, आजपर्यंत भाऊ होते. आता ते पूर्वज झाले. देवराम पाटील कोण झाले? पूर्वज. गोपाल पाटील कोण झाले? पूर्वज. त्यांचा मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेवा सांग झाला हरी पाठ. ज्ञानदेवा सांग झाला, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. दत्ते उद्धाराती पूर्वजा ते. दत्ते उद्धाराती पूर्वजा ते. दत्ते उद्धाराती पूर्वजाते. दत्ते उद्धाराती पूर्वजाते. दत्त भागीरथी स्नानाने करीती. दत्ते उद्धाराती पूर्वजा ते. दत्ते उद्धाराती पूर्वजा ते. कथा भागीरथी ज्ञानदे करीती. दत्ते उद्धाराती पूर्वजाते. दत्ते उद्धाराती पूर्वजाते. नामदेव महाराज सांगतात. नामदेव महाराज कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वज ते. साठे महाराज अजून ज्ञानोबाराय बोलले. दोन्ही पक्षपायी उद्धरती. दोन्ही पक्ष वायू उतरती. दोन्ही पक्ष वायू उतरती. तने मनावीत काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता काळवेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्षपायी उद्धाराती. दोन्ही पक्ष बाई उतरती. दोन्ही पक्ष बाई उतरती. दोन पक्षाचा उद्धार सांगितला. राजे पाटील दोन पक्ष म्हणजे म्हण ना, एक भाजपा आणि एक बसपा. ना भाजपा ना बसपा. विनायकराव बसपा भाजपा नाही. दोन पक्ष म्हणजे सारंगवाडी मातृपक्ष, दुसरा पितृपक्ष. तरतील कुडे दोन्ही उभयता. गाता ऐकता हरिरूप. आईच्या 21 कुळाचा उद्धार होईल, वडिलाच्या 21 कुळाचा उद्धार होईल. आता पक्ष 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 मातृपक्ष आहे आणि पितृ पक्ष आहे. पक्ष आपला पक्षाचा महिना असतो ना, अकारपाक करतो ना आपण पूजा. लोक पूजा करत नाही, अक्षय तृतीयेला पूजा करतो. अकारपाक आले. काही लोकांना तिथी माहित नाही, फक्त बापाची जमीन माहित आहे. बाबा कोणा तिथीला गेलं मला का भरजीबा सांगते. भरजीबा तुझ्या घरी होते का? तिथी माहित नाही. आपला बाप गेला म्हणून सर्व पितृ अमावस्या ती करत नाहीत लोक. हाळपक म्हणतात त्याला, अकारपाक. उठाला दोन पक्षाचा उद्धार सांगितला. त्रेतायुगातले पक्षी चांगले होते. पक्षी चांगले होते. पक्षी आजचे पक्ष नाही. तुम्हाला राग आला तरी चाली, एक धडाचं नाही. सत्यानाश केला सगळा. सत्यानाश केला. सत्यानाश. यवन भ्रष्ट राजे झाले. ठाई ठाई दोष मातले. नाही पुराणाची प्रीती. ठाई ठाई पंचायती. गल्ली पासून दिल्ली पर्यंत पंचायत आहे. गल्लीतले दिल्लीत गेले, पंचायत केली. केंद्रात पंचायत, राज्यात पंचायत, जिल्ह्यात पंचायत. असे कातोडे केले, असे कातोडे केले. समजलं नाही तुम्हाला? माझ्यापेक्षा जास्त माहित आहे. तालुक्यात बाळापुरात पंचायत, गावात ग्रामपंचायत.
वट्यावर बांडी पंचायत विठ्ठल 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 पक्षी चांगले होते पक्षी. आपला विषय जाऊ द्या. हे गिधाड आहेत गिधाड. समजते ना गिधाड पक्षी. तिघ भाऊ आहेत हे. जटायू, संपाती, गरुड. त्यांना लांबच दिसत. आता या भागात आहेत काय गिधाड बाळापूर तालुक्यात? मग नाहीतच काय आहे. कुठं राहतात ते? चौदारबा उल्हासवाडी उंच ठिकाणी राहतात. त्यांना लांबच दिसत. समजा टाकली पंचची म्हैस मेली, तुम्ही तिला कॉल केला का? हॅलो, आमच्या गावाची म्हैस मेली, पूर्णाच्या काठावर या म्हणून. लांबच दिसते यायले. संपातीने हनुमंताला लंकेमधील सीता 400 योजून दाखवली. 400 गुणीला 4 1600 योजून. कारण त्याला लांबच दिसत. कोणाला बोला? चला कोणाला? कुणीच बोलत नाही. तुम्ही नानमुखाचे पाहुणे आहे का? कोणाला? हा मला जण असं कोणाला? हो गिधाड गिधाड लांबच दिसते. कोणाला? गिधाळायले. फक्त कीर्तन नाही दिसत. कोणाला? गिधाडाची गोष्ट. पक्षी चांगले होते. रावणानं सीता चोरून नेली. त्या कालचा पक्षी जटायू रावणासोबत भांडला हो, युद्ध केलं हो, हतबल करून टाकला रावण. पण तो कपटी एक नंबर कपटी. ला प्रभू रामचंद्राची आण आहे. सांग तुझं मरण कशात आहे? तो साधू पक्षी, रावणा माझं मरण माझ्या पंखात आहे. तुझं मरण सांग. तो माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. त्यांची चोच लांब असते सांगपडी. आणि आकाशात भरारी घेतली. अंगठा फोडणार, दोन्ही पंख हातात आले. रावणानं दयेचा अर्ज नाही, फेटाळला अर्ज. तलवारच काढली, दोन्ही पंख छाटले. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम राम राम. मरावं लागतं. भागवत ऐकून मरा. जीवन जगायचं आहे. गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. लोक फक्त जगून राहिले. जगतात हे जगे. मला सांगा, जगण्याकरता खावं की खाण्याकरता जगावं? मी काय विधानसभेचा प्रश्न केला का? मी काय विरोधी पक्ष नेता हो का? जगण्याकरता खावं की खाण्याकरता जगावं? वा वा, बरोबर. जगण्याकरता खावं. मग काय खावं? आशीर्वाद धाबा, सूर्य धाबा, बैठक धाबा, त्याच्या पुढे बाबा. बाबा धाबा. शिदोरी. अकोला जिल्ह्यात आहे का शिदोरी? कुठे नाही काय शिदोरी आहे कुठे? शिदोरीचं वर्ण आलं सारंगपाडी. आता हिची जीव सवे घेऊ. शिदोरीचं वर्ण नाही पाटील. डब्याचा आला का? आता सगळे डब्बे. त्यांचा डब्बा करायचा आहे म्हणे, त्यांचा. तसं तर त्याला डब्बा केला. शिदोरी होती, तुम्ही आपण शिदोरी नेली. हिरे घड्या वैद वाकड्या टाक घोंगड्या सोड गाठोड्या शिदोरी होती. आता अकोला जिल्ह्यात शिदोरी आहे का? तुम्ही हो म्हणत नाही राजा, नाही म्हणत नाही. हाय हाय निंबा फाटा डबल मजली. ढालो ढालो. खाऊ नका, खाऊ नका. ज्याच्या घरात मास शिस्त ना पाटील, त्याच्या घरात आयुष्यात लक्ष्मी आणणार नाही. तुम्हाला काय वाटतं एवढं सोपं आहे ते? ज्या घरात 4 गोष्टी आहेत. तू किती मार्गशीर्षचे गुरुवार केले,
वैभव लक्ष्मी येणार नाही. बायाचारी गुरुवार करतात मार्गशीर्ष महिन्यातल्या. लक्ष्मी घरी बापा बापा गल्ली पासून देवळाला पावलं काढतात लक्ष्मीचे. गल्ली पासून रुक्मे सगळे झाडं पुचे दिले करू. आंब्याचे डांग खडखड, निंबाचे डांग खडखड, आणि ते पूजा करते आणि तो तिकून लेजिंकडे चाल वचाल वचाल वचाल. लक्ष्मी येईल का, येईल काय? चालल्या त्या लक्ष्मीच्या नांदीला गेल्या. स्वच्छता घराची शोभा आहे, धार्मिकता घराचा कळस आहे, आतिथ्य घराचं वैभव आहे. ताई संतुष्ट स्त्री हे घराची खरी लक्ष्मी आहे. विठ्ठल विठ्ठल जीवन जगायचा गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. पंचांचा ज्यांचा माथा फिरला असल त्यांनी गाथा वाचा. बहुतेक लोकांचे माथे फिरले, बहुतेक लोकांच्या डोक्यावर टेन्शन आहे, टेन्शन म्हणून सुरू केली म्हणे मधुरत आहे वाटते. काय केले सुरू? ज्ञानेश्वरी. काय केले सुरू? गीता. काय केले सुरू? करू नये ते केली. काय केली? 1990 चप्पा उठाला. 90% मुलं दारू पितात. तुमचं काय मत आहे? आपले बरोबर. आजची तरुण पिढी राहिली नाही. ही पिढा देणारी पिढी जन्माला आली, पिढा देणारी पिढी आहे. आजचा तरुण निघाला घरून, येते भरून, जाऊ द्या तिकडे मरून. जगाच्या पटीत भारत कसा आहे? तरुण भारत आहे. कसा आहे भारत? आज तरुणाची गरज आहे. सगळा बुड्ढा करून टाकला भारत. सीताराम केसरी 4 गोष्टी वाईट सांगितल्या. विनायकराव, गावात अड्डा, रस्त्यात खड्डा, घरात बुड्ढा. विठाला आजच्या तरुणाची गरज आहे. दिसतात का? दिसतात. आता अकोला जिल्ह्यात खेड्यापाड्यात शिवजयंती जोरात चालू आहे. आज राजेश्वर पासून राजेश्वर अशी शिवजयंती. जय शिवाजी, जय भवानी, रस्त्यात पिवानी. शिवाजी राजे जन्माला या, विमलच्या पुड्या खायला. छत्रपती जयंती आहे शिवाजीची. सत्यानाश केला तो होता म्हणून. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं, माझ्या प्रभूचं नाव नाचते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव नाचते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा, एकच राजा, एकच राजा, एकच मला सोनेरी किल्ल्यावर. एकच राजा, एकच मला सोनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव नाचते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव नाचते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज, सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या हृदया छातीवर. आपल्या हृदया छातीवर, आपल्या हृदया छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावरी. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव नाचते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव नाचते गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो होता. नाहीतर सत्यानाश झाला. ती गाथा आहे. गाथा साधी नाही. 400 वर्षाच्या अगोदर गाथा तरली. उदका माझी वया ठेवणी कोरड्या, दाखविल्या रोकड्या.
प्रथम पारायण भगवंतानी केलं. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 13 दिवस वह्या रक्षून या उदकी, कोरड्याची काढवणी दाखवल्या शकी. प्रथम पारायण. म्हणून ज्यांच्या घरात असेल गाथा त्यांच्या चरणावर ठेवावा माथा, पण ज्यांच्या घरात नसेल गाथा तुम्ही म्हणा राहू देता की नाही बायदुरी आले. ज्यांच्या घरात नसेल गाथा, समजलं नाही? आणलं का घरात महिला मंडळ गाथा आणला घरात, मोठे मोठे घर बांधले, विनायकरावचे घर एकदम जोरात झालं. वास्तुशांती सुरूच आहे. वास्तुशांतीने घर आहे, घरामध्ये शोकेज आहेत. महिला मंडळ आहे ना, हो तर म्हणा काय आणलं शोकेज मध्ये? हत्ती, घोडे, तो अशोक वाटी जोडला ढेरपोट्या, कामाना कासाचा, ती बाई आणली वेलकम. ज्ञानेश्वरी नाही, गाथा नाही, भागवत नाही, टाळ नाही, विना नाही, मृदंग नाही, ओ घर भूत समान, भूत समान घर आहे ते. काय सांगता, ती गाथा आहे. गाथा ती प्रसंग पाद अभंग आहे. तुकोबाराच्या अभंगामधून आपल्याला गोड उपदेश करतात. पहा, देवाला आणावं लागतं, संत येत असतात, तुम्हा आपल्याला यावं लागतं. संत आले कारण घेऊन आले, भगवंत आले कारण घेऊन आले, तुम्ही आपण आलो विनाकारण आलो. काय काय लोक तर खरोखर विनाकारण आले. का गए तो का नेमक्या लाया तो कुछ नाही, माय म्हणे लेख झाला डाळ वाटायच्या कामाला. हॅपी बांड बुवारिया. संत धर्मा करता आले. ज्ञानोबा तुकोबा महाराज, गजानन महाराज, सकाराम महाराज धर्मा करता. धर्माची वाट मोडे, अधर्माची शिग चढे, तैया मायेने घडे संसार स्थिती. भगवंत धर्माच करता आले. यदा यदाई तुम्ही आपण धर्मा करता आलात. हे नुसतं विनायकराचं कार्य नाही, समस्त ग्रामस्थ बहादुराचं कार्य, धर्म कार्य, धर्म कार्य. जागो, अपने धर्म को जगावो. धर्म जर जगला नाही, रामकृष्ण हरी म्हणता येणार नाही. सप्त्याचं परमिशन काढावं लागतं, दुर्गादेवीचं परमिशन काढावं लागतं, गणपतीचं परमिशन काढावं लागतं. बड़ी शर्म की बात है, पुलिस हमारे साथ है. महाराष्ट्रात राहू, महाराष्ट्रात राहू, हे धर्म कार्य आहे. हा धर्म मंडप आहे. आमच्या संतांनी मंडप दिला. स्वर्ग मृत्यू पाताळ स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला. त्या मंडपात फुलोरा होता. आता हे मंडप आहे पहिला मंडळ. या मंडपाचा काय फुलोरा? बहादुराला फुलोरा नसते काय? तुम्ही करत नसता काय? कोणी हो म्हणत नाही, नाही म्हणत नाही, जशा मुकण्या बसल्या आहेत. मुकण्या भिजती नाही तर शिजती नाही. कुच्चर शिजतात का गजपडी? कुच्चर हर गजपडी शिजते का तो? ते भिजते. मग बाया त्याला पाट्या आणतात, तिथून सटकते. तुमच्याकडे महालक्ष्मी बसतात का ताई? हो म्हणत नाही. आम्हाला नका बोलव तुम्ही जेवायले, पण हो तर म्हणा. बसतात ना वगैरे असतात ना. इकून तिकून महालक्ष्मी असतात. मग ते गणेशराव असतात. गणेशराव माहिती आहे ना. मग तुम्ही फुलोरा करता. कशाचं करता? मैदानबडी. ते मैद्याचं पीठ आणतात, त्याच्या पुऱ्या करंजा करतात, त्यात मिरची लिंबू ते तळतात. अटकवता कुठे?
महालक्ष्मी डोक्यावर, त्या गणेशराजा डोक्यावर. यायला माहित आहे याच्या घरी असतातच. त्यातलं तेल म्हणा तूप म्हणा गळत राहतं थेंब. गणेशराजा डोक्यावर, डोक्याने ते नाकावर, मग म्हणता गणेशराव काय बाग फुलारा केला चवाना धवाचा. या मंडपाचा सांगा काय फुलारा. बोलो बोलो उल्हासवाडी. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण पैकी शिवपुराण. विठाला संत आले, भगवंत आले, तुम्ही आपण आलात. आपण कुठून आलात? अकोला, बाळापूर, वाशिम, मंगरुळपीर, मुसापूर, दर्यापूर, कुठून आलात? काही माहित नाही. बरं जायचं कुठं? की बहादुरा सोडायचंच नाही, जावं लागते बरं, मरावं लागते बरं. बाजूराला माणसं मरतात का? मला वाटतं आमच्याचकडे मरतात, आमच्या गावात मरतात तरंगवाडी. पण आम्ही मेल्यानंतर जाळतो. तुमच्याकडे तुम्ही कोणा लोकात राहता? हा मृत्यू लोक आहे बरं, मरा लागते बरं, मरा लागते. मला तर मराच लागी. माझ्या दारात खूप गर्दी होईल, मला दिसणार नाही पण गर्दी होईल. खूप लोक येतील. मला कसा लोकांना बोलवस तू? डंग चाल बाहेर. मरा लागते रे भाऊ. 2 दिन की जिंदगी है, एक दिन जाना जरूर है, सबको जाना लगता है. संत आले, भगवंत आले, आपण आलो. आपण कुठून आला काही माहित नाही लोकांना. लोकांना एवढं माहित आहे हम आपके है कौन. ये रे सांगतो तुला गोमतीऱ्या. आपला पता दिला. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारू. दुरोनी आलो रे गा, दुःख झाले दारू. नवया येतवरी होते हे कारण. यावया येतवरी होते हे कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. हो विनवितो तुका संता तुझी कर जोडून. विनवितो तुका संता तुझी कर जोडून. विनवितो तुका संता तुझी कर जोडून. विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून. दुरोनी आलो. किती दुरून? किलोमीटर मध्ये सांगता येणार नाही. बहु दूरवरी भोगविले भोगा. तुम्ही आपण लांबून आलात. किती लांबून? 83,99,999 योनी फिरत फिरत आलात. कुठं आला? भरतखंडी. नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. ही संपत्ती आहे. तुमचा आमचा जन्म भारतात झाला, भारतातील महाराष्ट्रात झाला, महाराष्ट्रातील विदर्भात झाला, विदर्भातील अकोला जिल्ह्यात झाला, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात झाला, बाळापूर तालुक्यातील सांग ना बायदुऱ्याले झाला म्हणून. ढलाव ढलाव आता तुम्ही आपण इथपर्यंत आलात. ग्रामपंचायत बहादूर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्ही आमच्या गावात सुखरूप पोहोचले, धन्यवाद. ग्रामपंचायत आता इथं आले ना बाबा, आपले 3च प्रश्न आहेत. रेट टाकावून जास्त झालं का? दाबून खाल्लं का चांगलं? विठाल आपण इथपर्यंत आला. सेवा कोणाची करायची, कोणी करायची, का करायची? 3 प्रश्न. असा एकही जीव नाही विनायकराव, तो कुणाची ना कुणाची सेवा करतो. कुणाची सेवा केली आजपर्यंत? कोणीच बोलत नाही. आयुष्य वेचून कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा, ओ मा बापाच्या बापा. ते तुमचं कर्तव्य आहे.
तुकोबा अजून पुढे गेले. नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करुणै तो केला व्यापार, वाईला भार. दुसरं काय केलं? वाईला भार, वायते व्हा पेरते व्हा, वायते व्हा पेरते व्हा, लंबे व्हा. प्रकाराचे तीन तो का म्हणे केले जन, काही सात्विक काही राजस काही तामस. ए युगासाठी बस खाली. बोलशील का? माईकच फेकून मारी. ढलो ढलो पाहिजातच लेकर. आपला देव कसा आहे? विठू माझा लेकर आणा. चॉकलेट मी देऊ का त्याला? सांभाळा कोणी? कोणा सांभाळा? कीर्तन विक्षेप त्याची पे मरा. अरे वा अमजद खान. काय सांगत होतो मी? तूच सांग ना. काय सांगत होता? तू काल का फुकट आला? काय सांगत होतो? प्रकाराचे तीन. मी प्रकार वेगळे सांगतो सारंगपडी. या जगाच्या पाठीवर काही देभप झाले, काही हभप झाले, काही कुभप झाले. समजलं काय? हे बोरी बोल नका जा. हे अंगणवाडी नाही. उडाला 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 काय देभप झाले. त्याचा लांग फारम काय? तुम्ही पत्रकार आहे बुवा, आम्ही अंगठा माणसं, अक्षर शत्रू माणसं आम्ही. आता तर 26 जानेवारी झाली. हे मेरे वतन के लोग आओ में भर लो, जय जय मेरे वतन के लोगों, आँख में भर लो जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक की सांस चले हो, जब तक की सांस चले हो, ये अपने वतन पर जाने. क्या भूवन है रंगों की नाम, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. भारत माता की जरा याद करो. 42 मारले एका टाइमला. चालूच आहे मारणं. ते आहेत म्हणून तुम्ही आपण जिवंत आहात. दररोज 2 लोकांचा आठव करा महाराज. 2 लोक कोण? जय जवान सगळा किसान वर्ग आहे, सगळा शेतकरी वर्ग आहे ना. कोणातरी शेतकऱ्याच्या चेहऱ्यात तेज आहे काय? पत्रकार घ्या ना, फोटो काढून द्या ना, उद्या पेपरला टाकून. कोणत्या तरी शेतकऱ्यात तेज आहे का? तेज जगात हो जेव्हा तेजराव पाटील. तेज आहे का तुमच्या चेहऱ्यावर? आहे पुन्हा शेतकऱ्याच्या? कोणता तरी शेतकरी चमकते का? चमकते? चमकत नाही. त्याच्या अंगात चमका निघून राहिल्या.
कापसाचे भाव खाली आले, चमकच आहे ना राजू. तुरीचे भाव खाली, चमकच आहे. सोयाबीनचे भाव, हे पाऊस झाला बुवाजी यावेळेस आमच्या भावाला माती हे सगळं टालीच नाही. पाहिली जा मला, चलती नाही, गिल्ली है, मट्टी है. मातेरे करतात मार्केटमध्ये, मातेर हे भडवीचे करतात ना, आणि ते मातेरे विकतात. शेतकरी दाना दाना जमा करतो. गव्हाणीतला बैलानं खाल्ल्यावर कुडार खाल्ल्यावर दाणे होतो. त्याचे कष्टाचे आहे. त्याच्या मालाची हर्राशी 1 2 3 अरे इतकंच बा. बावीसशेनं सोयाबीन घेतली, 2200. काय सांगता या लोकांचं. आणि हे असे आता आमची शेतकरी संघटना नाही काढला. रुमण्याचा मोर्चा काढा बाळापूर रे, रुमण्याचा नाही ठोकीन सालेले तर मला म्हणता. पण तुम्ही हुशार आहे ना. महाराज आगे बढ़ो, हम तुम्हारे मांगे आहे. मार खाईन तर महाराज खाईन. जमानात ना होते तीन राजे वडील हान सालेले दोन. शेतकऱ्याचे हाल करणं लावले रे बाप हो. आणि यायले सरकारनं भरली हवा. शेतकरी सुखी देश सुखी, शेतकरी राष्ट्राचा कणा हे कणा. असं मी सांगत असतो. एखाद्या शेतकऱ्याच्या अंगातला शर्ट काढा, पाठीचे कणे मापून घ्या, कणान कणा मोकळा केला, असा कणकण करते. आता काय कणार्थ. हे झाले देशभक्ती परायण. आम्ही झालो हरिभक्त परायण. आता तुम्ही कोण? कुभप. कोण तुम्ही? कुटुंब भक्ती परायण. का रात्री कीर्तनात दिसली नाही? कुंडलिक वाचं कीर्तन होतं ना गवडीचं, गुरुबंधू आहेत ते. का रात्री कीर्तनात दिसले? तिचं की नाही डोकत दुखे. डोकं तिचा दुखते, चेहरा याचा उतरते घुमतिऱ्याचा. डोकं तिचा दुखते, बाम हान. अरे वा, कुटुंब भक्ती परायण. मग सेवा कोणाची करायची बोला? 3 प्रश्न आहेत. ज्ञानोबाराने, विश्व माऊली ज्ञानोबाराने चर्चा केली. पाटील चर्चा हे नागपूरले महाचर्चा करतात, खुर्च्या उचलतात. ही चर्चा करा माऊलीची. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा उदंड विशद गाती. चर्चेला कोण होतो? संत साधू मुनी योगी ध्यानी पंडित लोक होते. आणि विषय निघाला, इस जगत में कौन बड़ा? बोलो जल्दी जल्दी. कौन बड़ा? धड़गावकर. तो बोले पृथ्वी बड़ी. अरे पृथ्वी काय की बड़ी, वो तो शेष के माथे पे खड़ी. फिर शेष बड़ा. शेष काय का बड़ा, वो तो भगवान शिव जी के गले में पड़ा. फिर शिव जी बड़े. शिव जी काय के बड़े, वो तो कैलाश पर खड़े. फिर कैलाश बड़ा. कैलाश काय का बड़ा, वो तो रावण ने 3 बार छेड़ा. चल दू काय रावण बड़ा. रावण, अरे रावण काय का बड़ा, वो तो राम के तीर से पड़ा. फिर राम बड़ा. राम, अरे राम काय का बड़ा, वो तो संत के चरण पर पड़ा. फिर इस जगत में कौन बड़ा? साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधू 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 थोर जाना, हो साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी. साधू थोर जाना, कलियुगी. साधू थोर जाना, कलियुगी.
सांगितलं, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी. या कलियुगात ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, संत आहेत, साधू आहे, आई आहे, वडील आहे, त्यांची सेवा करा. करते कोणी सेवा? सेवा करतो कोणी? आज सेवाभावी जीवन राहिलं नाही. तू भी राणी, मैं भी राणी, कौन भरेगा पाणी? पाणी कोण भरावं? सगळे कीर्तनकारच झाले. आता दगड उचलला की कीर्तनकार तयार. पुढे झेंडा, माग पताक, पुढे हिरो, माग होंडा, मधात भारताचं चिन्ह. दगड उचलला की साधू तयार आहे. हरिपाठ पाटणे डायरी फुल. डायरीला डायरिया झाला त्याच्या. 2 डायऱ्या ठेवते भडवीचं. 2 डायऱ्या ठेवते, 2. बुवाजी पुंडलिक बुवा, आता मला काय सांगा. आता अधिक मास आहे 17/5 पासून. पुंडा माहिती ना, पुंडा माणिकराव महाराज कुलट तिथं आता अधिक मास होते. बुवा हयातीत असताना महाराज आले. जेवण हरिपाठ झाला, जेवण झाले. बुवानं म्हटलं की बुवाजी, आमचा हरिपाठ बुवा 27 अभंग आहेत हरिपाठाचे, त्या अभंगावर कीर्तन असते बुवा. सिरियल नंबर देवाचे दरीपासून जो नंबर येईल त्या कीर्तन करावं लागेल. मग त्यानं काय म्हणा पुंडलिक बुवा कीर्तनकारानं, तो म्हणे हरिपाठात काय पडेल आहे. मग भडवीच्या हे पैसे घे, आताच्या आताच निघ. आपले वारकरी लोक राजेवाडी, आमचा तुम्हाला राग येत अशी असा कचरा पट्टी करून टाकली परमार्थाची. काय पडेल, काय पडेल नाही. ज्ञानेश्वरी ज्ञानोबारानं 2 वर्षात लिहिली, 15-16 वर्षात. हरिपाठ करण्याला 5 वर्षाचा कालावधी लागला. सारातलं सार काढलं आणि हा ते हरिपाठात काय पडेल आहे. म्हणता काय लोक, काही तर म्हणतात बांगरवा आमच्या आधी बाया हरिपाठ करता, बाया हरिपाठ करता, माणसं पायपाठ. तुमच्या गिदाडे हो. उठालं मुसलमान परवडले. आता मारले 2 महिने झाले. तो माझा मित्र होता हबीब पटेल. काय होतं त्याला, हिदायत पटेल. हिदायत तुम्ही एका वर्गात शिकलो. गजनबाडी फाट्यावर उभा होतो. त्याकडून अकोल्याला निघाले. गाडीच उभी. काय जा रे महाराज? बोला अकोला. बैठो गाडी. बसलो गाडी. बड़ेगाव फाटा गेला, वरोड़ा फाटा गेला, उटासा गेला, देवरी गेला, परसुदी गेला. देखो बोले महाराज, मैंने क्या, मेरा नमाज का टाइम हो गया. 20 मिनिट गाडी चोरट्यात उभी केली. नमाज पडला. नमाज पडता पडताच मारला. विठाला हे सांगायचं मला. ते 5 वेळा नमाज पडतात, महिना रोजे पाडतात. आम्ही एकादश करत नाही. आमच्या पाटलाली एकादश माहित नाही, रामनवमी माहित नाही, महाशिवरात्री आपली एकादश त्याला माहित. अरे पटेल, अरे केले लेके जाओ ना. क्यों? कल सोच बघा पाटील. आपली एकादश त्याला माहित, आपल्याला माहित नाही. काही एकादशी करत नाही, काही लंगडी करतात. लंगडी 12 वाजता सुरू. आपला आहे समाज विनायकराव, त्यांचा आहे नमाज. मग आपला समाज एवढा खाली का आला? बोलू का विनायकराव? बोलू का आला खाली? आपल्या समाजाचा स गायब झाला. अजून नाही समजलं? विठ्ठल सेवा करा. कोणाची? साधूची करा. कोणी करा? सर्वांनी करा. सकाळाशी येते. का करा सेवा? प्रत्येकाच्या मागे 3 पिढा लागल्या. देहनिर्वाहाची पिढा, रोगराईची पिढा, जन्म मरणाची पिढा. कीर्तनात गर्दी का नाही झाली? का नाही झाली? अर्धे लोक बाहेर गाव ना झाले. अर्धे बाहेर गावचे कृष्णापाटी मागून आले, पण आले. विठाल अर्धे बाहेर
काही होणार, एवढे खाल्लं. एकमेका सहाय्य करू, त्यांचं वैयक्तिक जरी आपलं काम आहे, आपलं कसं एकमेका सुहा करू, अवघे घालू कुपात. कुपात नको घालू, इकडे ये. का करा, राष्ट्रसंत सांगतात, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू हो, सांगा मी काय करू हो, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोटा करू हो, भक्ती करू का पोटा करू. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भागवत करू की पोट भरू. पोट आपला आहे, पोट आपला आहे, भरणारा तो आहे. का रे नाटविसी कृपाळू देवासी, पोषितो बहादुऱ्याशी. विश्वंभर म्हणती माझ्या स्वामी ते, पोषितो विश्वाते म्हणूनिया. इतभर पोट आहे आपलं, इतकं बाजिंद पोट आहे त्याच्यामध्ये. त्या पोटानं सत्यानाश केला खूप प्रमाणात. आपली वेळ भरत आली, त्या पोटा कारण का कबीर महाराज त्याच्या पुढे गेले. यारो पेट बडा बाका, सबको लगा दिया धोखा. देख सन्यासी देख फकीरा, घर घर मांगे टुकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लफड़ा. फकीर होके फिकिर करता, वो भी साला गद्दा है. वो भी साला गद्दा है, गद्दा. पोट आपला इतभर पोट आहे. बरं जाऊ द्या, नित्य उठून या, खायाची चिंता. माणसांपेक्षा बायाच्या पुढे एक प्रश्न येते. सकाळच्या 8 वाजले, त्याच्या पुढे एक सिरियल येते. सिरियल कोणती सिरियल आहे नाही करा तुम्हाला माहित नाही? सरपंचाला विचार जा. कोणती सिरियल येते हो महाराज? भाजी काय करू, 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 भाजी काय करू. कर ना माझी चिरण मले. 8 दिवस पूर्वी पाहिजे राहिले. भाजी काय करू, भाजी काय करू असं म्हणते का? काकडा करू येतात का तुम्ही काकड्याले? काकड्याला तुम्ही वाकडे असता, वाकडे. ते नागाची नाही बरं कृष्णावटी. नागातले वाकडे आहेत ना राजे हो, नागातले कराडे आहेत. येतात ह्या काकड्याला. 33 कोटी देवाच्या बाया काकड्याला असतात. पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रिया येती, भावी वाढती. ज्यांच्या तुम्ही दरबारात भगवान शिवजीच्या, ते सकुटुंब सहपरिवार काकड्याले. त्र्यंबाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूल डमरू घेऊन आला. आपण येतो का काकड्याला? आपण मॉर्निंग वॉक न त्याच्यात. आता जिल्हा परिषद कॉलनी मध्ये आमचं खडकेली सप्ताह झालं. शिक्षक कॉलनी दोन्ही रिटायर गुरुजी बुडी. म्हणजे चल ना गुरुजी काकड्याले, एक आमचा नियम आहे काय मॉर्निंग वॉकचा. बरोबर जा. मग मॉर्निंग वॉकला सोनं लावून नेत असतात काय पोत घेत. त्या बुडीनं पोतही घातली. जाऊ द्या, घातली. त्या बुड्यानं अभत 1,70,000 पगार होता येईल. 70,000 तर एका महिन्याचीच लागे. समजलं नाही राजे पाटील? आता काही नाही ना हो. विठाला ब्रेक की बात आहे ना. मग ते अभत कपडे घातले. त्या बुडानं घातला बाण बुवारा. काय घातलं? हो बरमोळा. कमरमोळा जायचं. त्या बुडीनं घातली दुलाईची खोय. लाजा नाही वाटत थोड्याशा? जनाची नाही तर मनाची तर ठेवा.
का बोलतो मी? हे आतड्यातला कातडा आहे. आतड्यातला कातडा आहे. स्त्रियांनी अंग प्रदर्शन करू नये तर तुमच्या घरी लक्ष्मी नांदी. माणसांनी पैसा झाकून ठेवावा. जुने लोक मुद्राम पाटील यायचंच नाव घ्या ना, मुद्राम पाटील. हे फलकट पैसे नव्हते, फलकट कागदाचे. राणीशाब होते ना बोरगावले, राणीशाब होते. कसनी असे कसनी कंबरले बांधत पुढे पाडे, कंबरले बांधत. हा 500ची पुढे ठेवते, मांग डायरी ठेवते. हो पैसा झाकून ठेव भाऊ. मी तुमच्या पुढे हात पसरतो ताई. स्त्रियाने कसं राहावं? मुसलमानाच्या पोरी केसापासून नखापासून केसापर्यंत अंग झाकून ठेवतात ताई. डोळा नाही दिसू देत ग आपलं. पा बोललं तर म्हणते विनाकर हा कुठला भाव होता? लयच बोल्या हो, लयच बोलला राजा हा. पुढच्याची अजिबात घ्यायचा नाही, मीच येत नाही. विठाला रोटी कपडा और मकान, इतकं बाजिंद पोट आहे. त्या पोटानं काय खाल्लं? गिट्टी खाल्ली, डांबर खाल्लं, सिमेंट खाल्लं, जिल्हा परिषद गहू खाल्ले, अंगणवाडीची खिचडी खाल्ली, हे नाग्याचे पैसे खाल्ले. हगणदारी मुक्त गाव बोरगाव वेराडे. बोर्ड लागला ना, हगणदारी मुक्त गाव. झालं का मुक्त? गावाला हे कधी समजते सांगा पाटील? गावाला हे कधी समजते? गग्गा गिग्गी त्याच्या पुढचं विठल विठल. देह निर्वाहाची पिढा, दुसरी रोगराईची पिढा. प्रथम महाराष्ट्रात एकदम 10-15 वर्षाच्या अगोदर कोणता रोग आला राजू पाटील? तो होता चिकनगुनिया. आपल्याला डॉक्टरनं मांगर मारा गाडीला नावच दिलं चिकनगुनियाची कृपा. चिकनगुनिया, मग आला डेंगू, मग आला स्वाईन फ्लू, मग आला कोरोना, मग आला ओमायक्रॉन, आता लंपी धुळेवर. आमच्या अकोल्याले प्रत्येक रोगाचे डॉक्टर आहे. टावर रोड, उमरी रोड, प्रत्येक रोगाचे आहेत की नाही नागराव? प्रत्येक रोगाचे डॉक्टर आहे. नाक कान घसा अंदर घसा, हाता कुड करा, पाय लांब करा, श्वास मोकळा घ्या. कळारो या कळारो व्हिजिट फी, तपासणी फी, फी फी तर लंबा. टेस्ट करा, टेस्ट, मूत टेस्ट करा, अग्न टेस्ट करा, डेल्टा टेस्ट करा. काय काय टेस्ट करायला लावतो तू? काय काय टेस्ट करायला लावतो? मग म्हणे तुम्हाला काय होते? हा ओ एमडी, ओ एमडी, हे जिवंत यम आहेत. हे जिवंत यम आहेत, जिवंत. राम मत मेले अकोल्याचे डॉक्टर विठल. हे झाली रोगराची पिढा. तिसरी, किती वेळा जन्माया रे, 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 किती वेळा जन्माया रे. नित्य भावे खजिता, मननिया जीव झाला, मननिया जीव झाला. किती वेळा जन्मा यावे, किती या जन्माचं दुःख. विष्ट आले पचवकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवतीचे कष्ट काढे, काऊन पुढे सांगावे. तुकोबानं खेद व्यक्त केला राजपाटी. काय सांगू गर्भीची मज भोगिता. या जन्माले मोठे मोठे व्हायले. मोठे मोठे म्हणजे भागवत कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? सुखानं सांगितलं. बरोबर, सुखानं सांगितलं की सुखीनं. आता सगळ्या सुखी वाढल्या. अल्पश्री, अल्पश्री, वैभवश्री, सुश्री, दिद्दी.
दुधाचे होट नाही सोपले न भागवत सांगते. दुधाचे होट नाही सोपले न तिचे भागवत सांगायला सांगते. आणि तुम्हाला त्या बायाच फायदा. ऐकणारी नरकात जातील ते तर जाईनच जाईल. ना टाप नरकात जासा. आमचं काही आम्ही काही वरून नाही पडलो. आम्ही वरून नाही पडलो. त्यांना म्हणा नाथांचं चिरंजीव पद वाचा. परत चिरंजीव पद वाचा नंतर भेटा आवारे बोले. हा धिंगाणा लावला करणं. ज्या शुकानं ताई भागवत सांगितलं ते शुकमुनी आईच्या उदरा 12 वर्ष होते ग. ब्राह्मणाचे पोरी खेळाशी ब्याले 12 वर्ष. शंकराचार्य 31 महिने होते. बंकट स्वामी 18 महिने होते. आणि तुम्ही आम्ही 9 मास कष्टलाची. किती दुःख आहे जन्माचं. अकोला जिल्ह्यात म्हण आहे जावी त्याच्या वंशा. डॉक्टर सांगतो सांगा मुलगा पाहिजे की मुलाची आई पाहिजे. करा सही नाही तुमच्या प्रसंग जास्त असतात. मुलगा पाहिजे की मुलाची आई पाहिजे. लोक असे विलिंदर झाले साठे बा तोले सर सलामत तो पगड़ी 50. क्या बात है. ये अंदर की बात है. एवढं सोपं आहे काय कीर्तन. एवढं सोपं आहे. सत्यानाश करून टाकला परमार्थाचा. मरणाचं कमी आहे. आयुष्याचे सूत्र बिघडता. भूताची उमटे खडाळता. प्रत्येकाच्या शरीरात 72,000 नाड्या आहेत सांगतो. एक एक नाडी तुट्ट हजारो विंचवानं. मग देह निर्वाची पीडा रोगराईची पीडा जन्म मरणाची पीडा या पीडा दूर होण्याकरता तुकोबाराने रस केला. तुकोबाराने काढा केला. आजच्या अभंगात ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरस घेई काढा. तुम्ही आणि मी आहे. पुढेही बहुत करणे आहे. दररोज कीर्तन आहे. आजचं मळण ठेवून आजचं हे मळण नेऊन टाकलं की दुसरं हजार आहे. एक मळण नेऊन टाकलं मजूर का दुसरं हजार आहेस. वेळेवर सुरू झालं वेळेवरच सोडणार. ब्रह्मरस घेई काढा. रस म्हणजे आनंद. ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मानंद. खरं सांगा कालपासून किती आनंद आहे या ठिकाणी. या आनंदाची मार्केट आहे का अकोल्याला शेगावला बाळापूरले मार्केट आहेत का. मग आहेत मार्केट. इथं गावराणी अंडे मिळतील. इथं साडीला पिको लावून मिळेल. इथं आनंद मिळेल. ते मार्केट आहे बहादुरा. मार्केट आहे बहादुरा. बहादुरा मार्केट. बहादुरा मार्केट. अजून करणच नाही ना. त्याची रेंज गेली ना. रेंज विठल विठल. श्रोता कसा
कसा पाहिजे? श्वानमुखी नाही पाहिजे, व्याघ्रमुखी पाहिजे. कसे बसतात? कसं कधी बसतात बोरगावले राजूबाई? बुवा मेला नाही ना अजून, जिवंत आहे ना. मेल्यावर बसतो तुकडा पाडला. काय करावं? एवढं कीर्तन सोपं नाही भाऊ. परिवर्तन झालं असतं जगात. एक गाव नाही सुन मारा बोलले बाबा. किती तरुण पोरं माळकरी झाले. आपला पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, भर बाजारात जोडे मारले पाहिजेत. आपला पोरगा साधू झाला पाहिजे. इथून 2-4 पोरं गेले ते. आपला जगन्नाथ खोडके, कोण बाळवा चोपडे, माळी, पातोंड बुवा, काय हातचे उरला एक. काही अर्थ नाही. काहीतरी परिवर्तन पाहिजे ना. आता बी बियाण्यात परिवर्तन केलं सरकारनं. जे तर कल्याणी बियाणे ते तर पीक 16 आणे. पशुपक्षात परिवर्तन, बी बियाण्यात परिवर्तन झालं. एसटीनं परिवर्तन केलं. परिवर्तन बस. माणसात काय परिवर्तन? माणसाचं परिवर्तन एकच आहे ना करा. हा बाबा आहे की बेबी आहे हेच नाही समजत. विठ्ठल आनंदाचा डोहा हे गडी, आनंदाचे डोही, त्या आनंदाचे तरंग. रस म्हणजे आनंद, ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मानंद. आता काढा म्हणजे काय? 2 वर्ष काढाच घेतला. 2019, 2020. काढा काही एका पदार्था बनतो का? नाही. कडवून कडवून केला जातो तो काढा. सडवून सडवून केला जाते. असं समजलं राजवाडी? असं समजलं? नदीच्या काठावर डब्बे, मोहाचे फुलं विजू घालते. मग इरजण टाकायला जाते. झाडगावच्या टकीपाशी ठेवते. त्याला वाटलं बोवाले काहीच माहित नाही. कुंडली काढायला झाडेगावची. मग इरजण टाकते. इरजण शपटाचे पडतात त्याच्या. समजलं ना? असं वेगळं, अरिष्ट वेगळं, कुंडली बाबा भस्म वेगळं, गोळ्या वेगळ्या. हा आयुर्वेदाचा भाग झाला. तुकोबाने काढा केला. काय टाकलं काढ्यात? भक्ती, ज्ञान, वैराग्य, 26 गुण काढ्यात टाकले. काढा स्वतः घेतला. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय आपलपोट्या नाही. आता हे संप्रदाय जन्माला हे सगळे आपलपोटे आहेत. आमचाच माल घेतला आणि टपऱ्या मांडल्या. टपरे चालणार नाही. गीता हमारी माता ना. आमची काय चुलती आहे का रे? आमची काय काकी लागते काय रे? पांडुरंग शास्त्री आठवले. हा नाही बस करा. होणार नाही फंटरला इंद मला म्हणजा कधी. भर दिवा अमावस्याने मला भजून बामन होता. बामन काही अर्थ नाही ना. काही एक अर्थ नाही ना. तपरा हा होलसेल आहे. आपल्या संप्रदायाची सुरुवात कुठून माहित आहे? जायचं इथं मंदिर आहे विनायकराव, आदिनाथ उमा मचिन. आपला भगवान शिवजीने ज्ञान कुणाला सांगितलं? पार्वतीला सांगितलं ना. ज्ञान सांगता सांगता पार्वती झोपी गेली. म्हणून बाया भागवतात झोपतात. काय काय तर बाया किलो किलो कापूस आणतात. तशीच तर तिची वात होईल. कीर्तन झालं की विनायकराव पाहिलं किलोभर सरकी. बरं ती ऐकत नाही. दुसरं घेवा सुभद्रे बंड घेवा, अन्नपूर्णे बंड घेणं, असभद्रा आगा करणं बंड घेवा. किती भागवत ऐकले उद्धार होईल. किती भागवत ऐकले उद्धार होईल. काही अर्थ नाही. काही अर्थ नाही. काही अर्थ नाही. काही अर्थ नाही. ब्रह्मरस तुकोबाने स्वतः काढा घेतला. आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करी तुका. सेवी तो हारस वाटी तो हारिका. सेवी तो हारस वाटी तो हारिका.
सेवितो हा रस 12 ते 4 शिवपुराण, सेवितो हा रस 6 ते 7 हरिपाठ आहे, 8 ते 10 हा रस आहे कीर्तन. हा रस घेते कोणी? हा रस आनंदाचा, दोष करा हरिनामाचा. लोकांना हा रस नाही पाहिजे, हा रस नाही. तुम्ही रसोई मध्ये सांगता येते, लेकिन ब्रेक के बाद रसा आमरसा वेळ तोले सळे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. आता लोक रसाच्याच नांदी आहेत ना सगळे. हा रस नाही बरं, हा रस नाही, जाऊ द्या. ब्रह्मरस घे काढा, काय होईल? जेणे पिढा वारेल, देहनिर्वाची पिढा, रोगरायची पिढा, जन्म मरणाची पिढा. बहादुरात का आजचाच सप्ताह आहे का? कितीतरी दिवस झाले. देवराम पाटील गेले, गोपाळराव पाटील गेले, त्यांचे उपकार आहे, त्या उपकाराची परतफेड आहे. मातृ ऋण आहे, पितृ ऋण आहे, ऋषी ऋण आहे. विनायक पाटलांना ऋण फेडलं, ऋण देवानं फेडलं. ऋण फेडावया अवतार केला, अविनाशाला ऋण वैरण हत्या. हे चुकत नाही, हे चुकवण्याकरता फार मोठा असा कार्यक्रम आहे. नाही असं नाही, हे ऋण होतं त्यांच्याकडे, भावाचं ऋण होतं, वडिलाचं ऋण आहे. त्या ऋणातून मुक्त होण्याकरता कितीतरी वर्ष झाले बहादुऱ्याला सप्ताह आहे, तरी बहादुऱ्याचा रोग बरा झाला नाही. माझ्या मते बरं, तुमच्या मते काय सांगा? माझ्या मते रोग बरा झाला नाही. मग औषध खोटा आहे का? शिवपुराण खोटा आहे, कीर्तन खोटा आहे, हरिपाठ खोटा आहे, टाकडा खोटा आहे? मग परिवर्तन का नाही? पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे. आणि कमाचे ना सेवी, आणि कमाचे ना सेवी, आणि कमाचे ना सेवी, आणि कमाचे ना सेवी. पथ्य नाम विठोबाचे, आणि कमाचे ना सेवी. पथ्य नाम, पथ्य नाम, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे. तुमचे आमचे पथ्य नाही, माझी नाही तुमची काय सर. जेवढं औषध महत्वाचं विनायकराव, त्याच्या कैपट पथ्य महत्वाचे आहे. हा वारकरी पंथ आहे, ज्ञानोबा तुकोबा संत आहे, ज्ञानेश्वरी गाथा भागवत ग्रंथ आहे, रामकृष्ण हरी तुमचा आमचा मंत्र आहे. म्हणून महाराष्ट्र शांत आहे, म्हणून शांत आहे. हो. विश्वमौली ज्ञानोबाराची पथ्य आहे. थोडक्यात थोडक्यात तुझी अनवाई नगा देवराया, बहु आवडशी. आपल्याला देव आवडतो, पण बहु आवडतो. आपलं कसं आला चौथ केला देव, नाही तर हर हर. शपथ घेऊन सांगलं तुझी अनवाई. नामदेवाने शपथ घेतली महाराज, देव जावत्वा राहू पांडुरंगी दृढ भाऊ, चरण न सोडी आन तुझी. नाथाची पत्त्या आहे, माये जगन्नाथ, बाप जगन्नाथ, नाथाचा नाथ. तुकोबाची पथ्य आहे, एक गाऊ आम्ही आणि कापे काम, यावी नानिक अस्तापई साधन वाहत असे. विठोबाचे शपथ घेऊन सांगितलं, शपथ घेऊन सांगितलं. आपला काय रोग बरा नाही, आपली पथ्य नाही. आला सोमवार, कोणता? अकोला जिल्हा, श्रावणी सोमवार 3रा, राज राजेश्वर ते धारगड, कावड यात्रा. कावड यात्रा 30 फुटाचे कावड, त्याला पितळेचे तांबे भरणे. कोण तीर्थ होतं का त्याच्यात? मोरणाचं, पूर्णाचं, काटे नदीच होतं का त्याच्यात? असे निघाले, आकोडले आले की जय भोले नाही, देशी बोले. जय भोले नाही. मग आमचं भजन होतं बोरडीले, आमचे गुरुबंधू आहेत कोण आपलं कुंडरांबा, नागेश्वराचं मंदिर. आमचं ते कावड यात्रावाले आले, आमचं दणक्यात भजन सुरू होतं. म्हणून हे शंकरा
ते कावळ यात्रेचे पोरं धावत झाले, म्हणे बाबा हे बंद करा. मग त्याने का हरिपाठ म्हटला का जनपडे? काय म्हटलं ते? महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन देशो मन महादेवा उघड. त्यानं जर तिसरा डोळा उघडला तू जिवंत राहशील का रे ओ गोमतिर्या? काय लोक म्हणता भगवान शिवजी गांजा प्याले, हाच गलता घोटून द्याले. गल्या थुतराज्या घरी पडायला जमा होत नाहीत लोक. राजवाडी तो का प्रोग्राम सुरू झाला, जागेश्वराची गोष्ट नाही बरं हे. मग कोणी बिया काढते, बिया समजतात ना, एवढं का गाव माग आहे. कोणी बिया काढते, कोणी पाणी आणते, कोणी दोरी आणते. नातू पण तू मुतेल असतात, खरट खरट दोरी असते, त्याची मसाला तयार करते आणि त्याच्यात भरते. मग त्या मावशीला पातळ नसवतात. गोरखपूरवाला, सांगलीवाला दुल्हन साडी शंटर पातळ नसवत नाहीत त्या मावशीला. पातळ म्हणजे शापी शापी, वास घातला तर वांती होईल. माल भरला, जय बोले टेकली वाले चिलिम भरा ताजा, दम लगाने आजा, दम दमा दम. सोमवारी गेला सोमवार, आला मंगळवार. बस एवढं सांगतो, टाइम झाला ना. आला मंगळवार, जय जगदंबे पूर्ण अंबे देह तुझा अर्पिला, तुझं म्या फुलोरा. गेला मंगळवार, आला बुधवार, एक गो आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम. गेला बुधवार, आला गुरुवार, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. ते राष्ट्रसंत झाले, हा घर संतही नाही. ते माळकरी होते, ते वारकरी होते. त्यांनी ग्रामगीता पंढरपुरात चंद्रभागेत लिहिली. आम्ही का निंदा केली वारकरी संत? हा टपोरी माळा त्यांच्याकडे राष्ट्रसंताचे. याच्या गळ्यात आहे का? हे पहिले आटात पाणी टाकतात, मग म्हणतात व्यसने सारे डुकु 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 सोडून द्यान सरळपणाचे जीवन. साला गांजा कोण ओळला रे ओ गंजाट्या? विठाल शास्त्र संपन्न होते. त्या तबल्यावाल्याचे पैसे होते पेटी मास्तरच्या इकडे. तीन गोष्टी एका ठिकाणी बसत नाही. दोन आवा, दोन जावा, दोन बुवा, दोन शास्त्री, दोन मिस्त्री, दोन कुत्री एका ठिकाणी. दोन त्याचे पैसे होते. मग त्यानं पेटीत सोर दिले, माझे पैसे देऊन टाकणं. बोलत ना ते राजवाडी. मग तोही तबल्यावाला हुशार होता, त्यानं बोलवला धिंत धिन ना धिंत ना धिंत धिन ना धिंत ना धिन झाले. दोघे भारी भरले. त्यात होत ते खंजरीवालं, तो डुब्बू नको. त्यात होता एक धमक्या, देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. काय सांगता या लोकांचा आता. विठ्ठल विठ्ठल. गेला गुरुवार, आला शुक्रवार, मै आरती उतारू. कारण हा संतोष आहे, हे संतोषी. गोड गोड खाया मागते, आंबट चिंबट चालत नाही. काऊन तिने सर्दी पडसा होईल. आम्ही आम्ही 4 वेळेस 6 शास्त्र पुराण पाहण्यासाठी महाराज. पण या मावशीचं नाव कोण्या अध्यायात आलं नाही. ते अकोल्यातच निघाली, तिच्या पोटात असारी आहे ना. जय संतोषी. गेला शुक्रवार, आला शनिवार. बिटाना की प्रस्तुती, जय हनुमान. संजय खान जम के खाओ बन के दिखाओ. बिस्किट खाऊन पोरं दुरुस्त होतील का? मला विनायकराव कधी कधी हसू येते. बरं झालं प्रभू रामचंद्रानं नर नाही नेले. कुठे? लंकेला वानर नेले.
बाळापूर तालुक्याचे नर नेले असते तर त्याने सिमेंटचे पोते भरले असते पातूरच्या गिन्या. रामा तू पाहून घे, चाललो आम्ही. वानर नेले बिन पगारी फुल अधिकारी, रॅशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, वानरा हाती लंका घेव बरी म्हणे तुका. आपल्याही पुराले बिस्किट खाऊ घाला. बिस्किटाचं इतकं जोर आलं सध्या टीव्हीवरच पार्ले जी घे ना जी, जिज्जा जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, ओ मेरे जिज्जा जी. अरे जिज्जा एले बिस्किट खाऊ घाला. सकाळी नालीवर संडासले बाबा, नाली नाही ओलांडत नाली. आई शी करते, आई शी. खाना बिस्किट, बिस्किट काय गेला शनिवार. बस एकच सांगतो, खंडेराया तुझं करीत नवासू, खंडेराया तुझं करीत नवासू, खंडेराया तुझं करीत नवासू, खंडेराया तुझं करीत नवासू. मरू दे सासू खंडेराया, मरू दे सासू खंडेराया, मरू दे सासू खंडेराया, मरू दे सासू खंडेराया. खंडेराया तुझं करीत नवासू, खंडेराया तुझं करीत नवासू, खंडेराया तुझं करीत नवासू, खंडेराया तुझं करीत नवासू. येळकोट येळकोट. तुकोबानं एकच ओवी दिली ज्ञानोबारायनी, ऐसा अखंड भजन करी उगान से क्षण भरी, आगवेनी गावद्वारी अयव जैसी. ती जशी गावच्या बारा पाल ठोकून बसत, तिच्या जसं कंपाळाचं कुंकू पुसल्या जात नाही तशी आपली व्यभिचारी भक्ती. एक धरा चित्ती राई रखमाईचा, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे एक नारायण. एका दृष्टांत देतो कसा, पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण आमा नारायण तैशा परी. कैशा परी, जसा पत्नीला पती प्रमाण आहे. मग घरातले काय टाकाऊ आहेत? कोण आहे घरात? राजवडील सासरा. कोणाला म्हणतात सासरा? ज्याला घरात नाही कोणाचा आसरा त्याला म्हणतात सासरा. सासरा. सासू कोण? सासू जे सुनेच्या डोळ्यातले पाडते आसू तिला म्हणतात सासू. फाफू ते लवंगी मिरची ननद. आता सासू सासरा देर का एकाच कीर्तना सांगा. एकाचा बघा आता पाटील, आपली वेळ संपली हो, नाही तर काय करू, कारण सगळे चई पडेल वखरा आहेत हे. वखर कसा चई पडला आदन द्या लागेल पाटील, बोरगाव देतात ना आदईने अशी चई पडलं गडा हे झाला वखर. हा ना आदईने, हे आदईने बसता येत नाही. काय करू रे देवा, सत्ता नाही हाती. पथ्य पथ्य पाहिजे, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशिवी, अनेक दुसरे मज नाही नेमलिया चित्तापासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी एक पाहिजे. एक धरा दुसरं तर माझी सेवा संपली. मी फार बोललो, का बोललो? हे मा बापाची गादी आहे, सखाराम बाबाची गजानन बाबाची गादी आहे. बालक बापाच्या ताटी रे बापा तेच जीव लागे, संतोषिणी वेगे मुखची वडवी. सेवा संपली. फार असं ही पत्रिका इथं आली. आपल्याच भागामध्ये श्री गुरु श्रीराम महाराजांचा त्यांचा शताब्दी सोहळा आहे हा. महाराष्ट्रातील समृद्ध पंत परंपरा लोकसभा ज्ञानेश्वरी कंठ उमेश महाराज भाकरे असतील, मर्मज्ञ काशीनाथ महाराज असतील, आणि तो होतो चैत्र वद्य चतुर्थ 16/4/26 ला 1100 लोक पारायणाला बसणार आहे. किती? 1100. आपापला ग्रंथ घेऊन जायचा आहे. 1100 लोकांना त्या ठिकाणी जेवण होईल. आपल्या भागाचं वैभव आहे. आणि कुठं आहे? मंत्री स्वयंभू मंदिर भगवान शिवजीचं फार मोठं आहे. आणि प्रत्येक गावातून महिलांनी पुरुषांनी जायलाच पाहिजे. हे आपलं काम आहे. कीर्तनकार मोठमोठे आहेत. बापूसाहेब महाराज मोरे देहूकर पहिल्या दिवशी, दुसऱ्या ज्ञानेश्वर महाराज कदम मोठी माऊली, तिसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज कदम छोटी माऊली, तिसऱ्या दिवशी अच्युत महाराज दस्तापूरकर, आणि आपल्या भागातलं वैभव विदर्भ रत्न संजय महाराज पाचपूर. तुमचं आमचं असणारं श्रद्धास्थान गुरुवर्य तुकाराम महाराज सकारामपूरकर, आणि संस्थेचे अध्यक्ष
ज्ञान सिंधू संदीपन महाराज शिंदे, रामराम महाराज ढोक यांचे असे कीर्तन आहेत. हरिपाठ आहे, काकडा आहे, पारायण आहे. अशा या सर्वांनी नुसतं तनानं मनानं धनानं जा. नुसतं तनानं नाही, मनानंही पाहिजे, धनानं पाहिजे. आणि एकमेका आपल्या मागच्या वर्षी आमच्या इथं शिबिर घेतलं आपल्याच भागवत आमचे कृष्णा पाटील बरेचसे पोरं तयार केले. आणि एवढं सोपं नाही हे, एवढं सोपं नाही. म्हणून सर्वांनी सहकार, देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, तरणे को लिंता आणि डुबणे को अभिमान. म्हणून तुमचं आमचं एक कार्य आहे, आमचं सुद्धा कार्य आहे. सर्वांनी त्या ठिकाणी जायचं. माझी सेवा संपली. आता एक वेळ सर्वांनी नीट बसा. अटेन्शन. आता ज्यांच्या ज्यांच्या हातात बांगड्या नाहीत त्यांनी हात वर करा. विनायक वडील स्वरांजली साऊंड सर्व्हिस, स्वरांजली करा वर. रौद्या सकाळपर्यंत असे विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर महिला मंडळ जोरात टाळी वाजवा. हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा, हर हर महादेव शंभा काशी विश्वनाथ, काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ, काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा, काशी विश्वनाथ गंगा. गण 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 होते गण गण गणात, गण 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 गणात, गण गण गण